नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहताय अॅनालायझर. राजकारणात आणि प्रेमात सगळं काही क्षम्य असतं असं म्हणतात, तसं राजकारणात आणि नोकरीत देखील सगळं काही क्षम्य असतं असंच म्हणायला हवं. नोकरीत हवी ती जागा मिळवायची असेल तर त्यासाठी वाटेल ते करण्याची तयारी अनेकांची असते आणि तीच तयारी काही गूढ भाषेत सांगण्यासाठी आपल्यासमोर मी हा व्हिडिओ घेऊन आलो आहे. ललित कलांचे यशस्वी प्रयोग. प्राचीन काळी ऋषीमुनी मोठमोठी माणसं तपश्चर्येला बसायची आणि ज्यांची तपश्चर्या भंग करायची असेल तर एकमेव मार्ग होता स्त्री. मग अप्सरांना पाठवलं जायचं आणि अप्सरांना पाठवून त्यांची तपश्चर्या भंग केली जायची. बाई हा असा एक मार्ग आहे ना की जो लोकांचे तपोभंग करता येऊ शकतो. आता आजकाल मानभंग करण्यासाठी देखील याचा वापर उत्तम पद्धतीनं चालू आहे. म्हणजे अगदी आता मी टू सारखी चळवळ आली मध्येच. मीही बळी पडले होते, मीही बळी पडलेलो आहे ही सांगणारी चळवळ आली. त्यानंतर मध्येच अफेअर डिक्लेअर करण्याची एक चळवळ येऊन गेली आणि त्यात अनेकांचं करिअर देखील भरडल्या गेलं. अर्थात भरडल्या गेलं म्हणताना त्यांनी आधी हे नादान धंदे केले होते हे विसरून चालणार नाही. त्यामुळं ज्यांनी असं काही केलं आहे त्यांना शिक्षा भोगावी लागेलच हे सूर्यप्रकाशा इतकं स्पष्ट आहे. म्हणजे अशाच ऋषीमुनींच्या तपश्चर्या भंग करण्यासाठी अप्सरा पाठवल्या जात होत्या. पण आजकाल ललित प्रयोगांच्या मध्ये काही ऋषी नावाचे व्यक्तीच तपोभंग करण्यासाठी अप्सरांना पाठवू लागलेले आहेत. आता ह्या ललित कला नेमक्या काय आहेत तर वेगवेगळ्या विभागातील आपली कामं करून घ्यायची असतील तर त्यांच्या अधिकाऱ्यांना, त्यांच्या प्रमुख व्यक्तींना आपल्या हाताशी ठेवावं लागतं. मग असं ठेवायचं असेल तर त्यासाठी एक सुरक्षित जागा हवी. त्यासाठी पंचतारांकित हॉटेल हवीत. त्या पंचतारांकित हॉटेलामध्ये येणाऱ्या जाणाऱ्यांची सरबराई करता यावी. त्यांच्या सेवेत कुणीतरी असलं पाहिजे. यासाठी सुंदर सुंदर ललना देखील हव्यात. जेव्हा अशा ललना येतात त्यांची सेवा करतात. सेवा केल्यामुळं ज्यांची सेवा झाली आहे ते खुश होतात आणि कामं बिनबोभाट होऊ लागतात. मागच्या काळामध्ये अशीच बिनबोभाट कामं करणारी मंडळी मोठ्या प्रमाणावर वाढली होती. आता यात काही ऋषी असं नाव असलेली, जे ऋषी मुनींशी संबंधित नाव असलेली व्यक्ती देखील होते. आता या सगळ्या ललित कला चालू असताना काही अधिकारी मात्र हुशार होते, अगदीच हुशार. कारण त्यांना माहित होतं की आपलं या सरकारच्या काळात काही भलं होण्याची शक्यता नाही आहे. त्यामुळं हे सरकार जाण्यासाठी जी काही माहिती आगामी येणाऱ्याला देता आली तर बरं असं त्यांना वाटत असेल. खरं तर हे कुलंगार होते. आपल्याच घरात आग लावायचे धंदे करणारे हे उपटसुंभ होते. अर्थात ही व्यवस्था करणारे ही सरकारच्या जवळचे, येणारे ही सरकारच्या जवळचे. त्यामुळे ही माहिती मिळालीच तर आयतच विरोधी पक्षाचं फावणार होतं. त्यामुळं असे यशस्वी प्रयोग करणारे काही अधिकारी तिथे आपल्या फ्रंटमॅनला घेऊन बसायचे. मग हे सगळं कॅमेऱ्यात कैद व्हायचं. अगदी सीसीटीव्हीत सुद्धा काही फुटेजेस यायची आणि काही मोबाईलमध्ये देखील रेकॉर्डिंग केली जायची. अर्थात कोणाला कळायचं नाहीच की आपण या सगळ्याच्या बळी पडतोय. कारण पंचतारांकित हॉटेल, तिथे कोणी कोणाला बघणारं नसतं असं वाटायचं. आणि हे सगळे बडे प्रस्थ असल्यामुळं यांना तिथले सीसीटीव्हीचे फुटेज मिळणं देखील सहज शक्य होतं. त्यामुळं कोण येत आहे, कोण जात आहे, काय बोलत आहे या सगळ्या गोष्टीची व्यवस्थित माहिती संकलित करून ठेवली जात होती. अर्थात ती काही लोकांच्या पर्यंत पोहोचवली देखील जात होती. जसे यशस्वी प्रयोग करणारे लोक होते ना, तसे त्या काळात भ्रष्ट असलेले पण आता अगदीच सत्यनारायणाचा आव आणून वावरणारे काही अधिकारी देखील होते ज्यांनी बडी कांड केली आहे. आता असे यशस्वी प्रयोग करणारे आणि सत्यनारायणाचा आव आणणाऱ्या काही अधिकाऱ्यांना आता मात्र सरकार बदलल्यावरची क्रीम पोस्ट हवी आहे. अगदी क्रीम पोस्ट हवी आहे. आणि ही क्रीम पोस्ट मिळावी म्हणूनच ते आता या सरकारमधल्या उच्च पदस्थांच्या अवतीभोवती गोंडा घोळताना दिसत आहेत. अर्थात या सरकारमधल्या लोकांना हे चांगलं ठाऊक आहे की जे इतरांचे सीसीटीव्ही फुटेज अथवा मोबाईल क्लिप काढून देऊ शकतात ते
आपल्यासाठी देखील असं कृत्य करणार नाहीत कशावरून? त्यामुळे या सत्यनारायणाचा आव आणणाऱ्या सत्यवादींना, म्हणजे सत्यवादी दुबे हे नाव नाही आहे, ते तिरंगा पिक्चरमध्ये ठीक शोभून दिसतं. उगी तुम्ही सत्यनारायणाचा आव आणणारा सत्यवादी म्हटल्यावर सत्यवादी दुबे असा कोणी अधिकारी आहे का असं शोधायचा प्रयत्न कराल तर असंही नाही आहे. पण या यशस्वी प्रयोगानंतर, म्हणजे शूटिंगच्या, लिकेजेसच्या यशस्वी प्रयोगानंतर यांनी आता आम्ही कसं तुमच्या कामाला आलो, आता तुम्ही आमच्या कामाला आलं पाहिजे असं सांगायला सुरुवात केली आहे. पण राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांनी आणि गृहमंत्र्यांनी सरळ सरळ सांगून टाकलंय की पोस्टिंगच्या संदर्भात माझी वेळ कोणीही घ्यायची नाही आणि तशा स्वरूपाची प्रेशर सुद्धा कोणी आणायचं नाही. त्यामुळे हे यशस्वी प्रयोग करणारे, ज्यांनी अनेक ऋषीमुनींना सहकार्य तर केलंच केलं, पण दानवाच्या मदतीनं सुद्धा पोस्टिंग मिळवलेली होती. त्याचे तर अधिकृत पुरावे आमच्याकडे आहेत की दानवांच्या मदतीनं त्यांनी पोस्टिंग मिळवलेली होती. म्हणजे दानवांच्या मदतीनं ऋषीमुनी असं वाटलं की तुम्हाला सनातन प्रभात वाचायला काय असं वाटायला लागेल. सनातन प्रभातची स्टोरी मी अजिबात सांगत नाहीये. खरेखुरे दानव आणि खरेखुरे ऋषी यांच्याविषयीच मी बोलतोय. अर्थात नावांचा खुलासा वेळ आल्यावर करूया की, म्हणजे त्याला काय आपल्याला लाज वाटायचं काही कारण नाहीये, भीती वाटायचंही काही कारण नाहीये. म्हणजे आपण काय समाजवादी लिब्रांडू डावे नाही आहोत की मला उगीच भीती वाटते सांगायला. वेळ आली की याचा सविस्तर खुलासा करणारच आहोत. कोणते ऋषीमुनी आहेत, कोणते सत्यनारायणाचा आव्हानणारे आहेत आणि यशस्वी प्रयोग करणारे कोण आहेत याचा तपशीलवार खुलासा स्वतंत्र व्हिडिओ करून करतो. पण हे आता क्रीम पोस्टिंगसाठी झपाटल्यासारखे मागे लागलेत आणि ते या सरकारवरती मागे केलेल्या मदतीचा विषय काढून दबाव आणण्याचा प्रयत्न करतायत. पण फडणवीस हे पक्के मुरलेले राजकारणी आहेत. त्यांनी या सगळ्यांना ते केलं ते ठीक, आता या भानगडीत माझ्याकडे आणायचं नाही असं स्पष्ट सांगितल्याचं समजतंय. अर्थात खरं खोटं काय फडणवीसांना जाणं, आपल्याकडे काही सूत्र नाही आहेत ही माहिती सांगायला. आपल्याला जे कळतं, समजतं, आकलन होतं तेवढंच आपण बोलतो. काय कॉन्क्रीट माहिती वगैरे सूत्रांकडून मिळालेली माहिती, आणि सूत्रांची माहिती बहुतेक वेळेला बोगस असते. त्यामुळे सूत्रांच्या आधारावरची माहिती मला सांगायची नाहीये. पण हे सगळे कोण आहेत, काय आहेत याचा योग्य वेळी खुलासा होईलच. पण ललित कलांचे यशस्वी प्रयोग करू पाहणारे आता पोस्टिंगमध्ये मात्र अयशस्वी ठरतायत हेच पुन्हा एकदा स्पष्ट होऊ लागलंय. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.